नमस्कार, मी अजित पलव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे आले असतील त्यांनी कमेंटमध्ये होय असं लिहून पाठवा आणि ज्यांना अजून आले नाही त्यांनी नाही असं लिहून पाठवा, जेणेकरून हा मेसेज आपण सरकारपर्यंत पोहोचू शकू। परंतु आता प्रश्न राहिला ई-केवायसीचा, कारण अजूनही बहुतांश महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली नाहीये आणि केवायसी पूर्ण करण्याकरिता शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर। आता नव्यानं ई-केवायसी करते वेळेस तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक मागितला जातोय। आता अनेक महिला घटस्फोटित आहेत, ज्यांचे वडील नाही आहेत किंवा ज्यांचं लग्नच झालं नाही। आता तुम्ही तर ही योजना निराधार ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी काढली होती। मग अशा वेळेस अशा बहिणींनी काय करावं? त्यामध्येच तुम्ही दिलेली जी वेबसाईट आहे ती देखील अजून ओपन होत नाही आहे आणि त्यावर तुम्ही 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख जाहीर केली। मग अशा वेळेला अशा बहिणींनी काय करावं? त्यामुळे तुम्ही एकतर तुमची तारीख वाढवून द्या, अन्यथा वेबसाईट सुरळीत चालू करा किंवा अजून एखादी वेबसाईट सुरू करा। तर तुम्हा सर्व बहिणींना विनंती करतो, तुमची अजून केवायसी झाली नसेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा आपल्या माता भगिनींना शेअर करा, जेणेकरून आपली व्यथा जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचू शकेल। आता यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमची केवायसी नसेल तरी तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येईल, परंतु नोव्हेंबरच्या हप्त्याचं काय? तर ई-केवायसी करण्याबाबत सरकारनं अजून कोणत्याही प्रकारचा GR काढला नाही। केवायसी बाबत किंवा नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर तुमच्यापर्यंत ती अवश्य पोहोचविली जाईल। त्याकरिता आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल तर तुमचे धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह, तोवर तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।